एक ब्रेकिंग बातमी बघणार आहोत। विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून आता चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे। विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून अखेर उमेदवाराचं नाव जाहीर झालंय। चंद्रकांत रघुवंशी हे शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत। शिवसेनेने अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हे नाव राखून ठेवलेलं होतं, कारण पक्षांतर्गत नाराजी टाळण्यासाठी आयत्या वेळीच नावाची घोषणा होईल अशी अपेक्षा होती। आज दुपारी 3 पर्यंतच हे अर्ज भरले जाणार आहेत, त्यामुळे या पार्श्वभूमीवरती विधान परिषदेसाठी आता शिवसेनेकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा झालेली आहे आणि चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आले। विधान परिषदेच्या 5 जागांसाठी पोटनिवडणुका होत आहेत। याच्यामध्ये भाजपकडे 3 जागा आहेत आणि शिवसेनेकडे 1 जागा आहे आणि त्याच्यावरती आता चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालंय। आपण अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत आहेत। सूरज, चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालंय, नक्की त्यांच्याबद्दल काय सांगता येईल? या निर्णयाची पार्श्वभूमी काय आहे? पूर्वी नक्कीच विधान परिषदेसाठी आता चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव जवळपास निश्चित झालेलं आहे। आज अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे आणि त्यामुळे कुठेतरी आपण पाहिलं तर चंद्रकांत रघुवंशी हे हिंगोलीतलं एक मोठं नाव आहे। आधी त्यांनी जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, त्यामध्ये देखील काम केलेलं आहे। याआधी ते काँग्रेसमध्ये होते। 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसमधनं शिवसेनेत प्रवेश केला होता आणि ज्यावेळी हे बंड झालं 2022 मध्ये, त्यावेळी त्यांनी शिंदेसोबत येणं पसंत केलं होतं आणि त्यानंतर ते शिवसेनेसाठी अहोरात्र मेहनत करत होते आणि त्यामुळेच त्याचं हे फळ बहुधा एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडे दिलेलं असावं, ज्यांना की एक मोठी जबाबदारी चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडे सोपवल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आज दुपारच्या सुमारास शिवसेनेचे मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत हा अर्ज दाखल वाटायला जर पाहिलं तर एक नाव हे आमदारकी मिळालेली होती। त्यामुळे चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव जवळपास निश्चित आहे। दुसरी पार्श्वभूमी जर सांगायची झाली तर संघटन कौशल्यांमध्ये देखील चंद्रकांत रघुवंशी यांनी मोठं काम हे त्या जिल्ह्यात केलेलं आहे प्रामुख्याने, आणि आमशा पाडवी यांच्या जागी ते एक प्रबळ त्यांच्या पाठोपाठ एक नेतृत्व म्हणायला लागेल। नक्कीच, म्हणजे याच कामगिरीच्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेकडून आता चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव जाहीर करण्यात आलंय। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल सूरज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।